सेटअप झाला, आता चालू म्हणतो. कमी ठेवा, लेवल कमी ठेवा माझी. तुझ्या पायाशी आज चालूनिया आलो, तुझ्या पायाशी आज चालूनिया आलो. स्वामी रंगिना धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रंगदेवता व स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री स्वामी प्रकट दिन सोहळा आज मोठ्या थाटामाटात संपन्न होत आहे. आणि त्या निमित्ताने आम्हा दोन मुलांना या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल मी श्री स्वामी समर्थ सेवा मित्र मंडळ घोळुंगे देवळेकरवाडी या मंडळाचे मनपूर्वक आभार मानतोय. मी स्वतः संदेश नाईकपुरे, मुक्काम पोस्ट बापळले, तालुका देवगड
आमचे बंधू अभिषेक नाईकपुरे तसेच आमची कोरस मंडळी, त्याचप्रमाणे आजच्या रात्रीपुरते आमचे प्रतिस्पर्धी बुवा सन्माननीय सूरजजी खांडेकर त्यांना पक्वास साथ करताय, ते आमच्या गुरु समान असणारे सन्माननीय प्रवीणजी पुजारे, त्याचप्रमाणे तबला साथ करताय शुभम खांडेकर, तसेच त्यांची कोरस मंडळी. तुम्हा सर्वांना लाख लाख धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे ज्यांनी आमच्याशी संपर्क साधला ते सन्माननीय बुवा प्रशांतजी देवळेकर यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे आमचे परममित्र विनोदजी परब, त्याचप्रमाणे बुवा विकासजी तोरसकर, त्याचप्रमाणे बुवा सत्यवान देवळेकर यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी अनेक नामवंत भजनी बुवा तसेच पखवाजवादक या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक मी माझ्या श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ बापरडे यांतर्फे आभार मानतोय. त्याचप्रमाणे बुवा जीवाजी राणे, त्याचप्रमाणे सन्माननीय बुवा आमचे परममित्र राजेंद्र मिस्त्री बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे बुवा शाहू देवळेकर यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला वर्ग उपस्थित आहे, त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी जमलेल्या तमाम मायबाप पूजन प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करतो. प्रथम पूजेचं नाव असणाऱ्या वक्रतुंड विघ्नहर्ता गणपती गजाननाला वंदन करून एक वचनी एक पत्नी एक वाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्रांना नमस्कार करून ज्या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून इथे जमलेल्या तमाम मायबाप भजन प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करून त्या आमने सामने बाजूला सुरुवात करतो. जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र. ऐकू घेतात बरोबर सगळ्यांना, म्हणजे सध्या तरी ठीक आहे. म्हणजे कसं जास्त जवळ असल्यामुळं जर आवाज साऊंड सिस्टीम तो जास्त झालो तर म्हणून आपला विचार. धन्यवाद. प्रथमतः ज्या कामासाठी ते आलो आहोत ते पहिलं परमेश्वराचं नामस्मरण करूया, कारण आज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि या प्रकट दिनाच्या निमित्ताने आम्ही दोन्ही बुवा आज भाग्यवान आहोत की या ठिकाणी आम्हाला भजन करण्याची जी सुवर्ण संधी तुम्ही दिलात. म्हणून तुमच्यासाठी एवढंच म्हणेन की न संपणारी स्वप्नांची सुंदर माळ असावी, न बोलता ऐकू येईल अशी शब्दांची ओळ असावी, ग्रीष्मात पडेल अशी ढगांची सर असावी आणि न मागताही साथ देणारी या देवळेकर वाडी सारखी माणसे असावी, देवळेकर वाडी सारखी माणसे असावी. बस भावानं तुमची साथ शेवटपर्यंत अशी पुकारायची असू दे. बाकी डोंट वरी, बी हॅपी. होय, सुरुवात करतोय आधी मग उडवूया, कारण कसा तुम्ही उडव म्हणशाल, आमच्या दोघांचं झंगाट लावून देशाल, तुम्ही घरी जाशाल. ठीक आहे, असो. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया, कारण मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेलं काम कधीही चांगलं असतं. त्यामुळे प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया, कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण. कारण मुखातून गेलेला राम आणि निस्वार्थपणे केलेलं काम कधीही चांगलं असतं. म्हणून मुखात त्या परमेश्वराचं नामस्मरण हे असलं पाहिजे. कारण लक्षात 84 योनी फिरून आपल्याला जो हा माणसाचा जन्म भेटलाय, या जन्माचं सार्थक केलं पाहिजे. कारण हा जन्म पुन्हा पुन्हा भेटणे
शक्य नाही. म्हणून लक्षात घ्या की जन्माला आल्यानंतर प्रत्येकानं आनंदी राहण्याचा प्रयत्न करा आणि मुखात त्या परमेश्वराचं नाम घ्या. त्यानंतर परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा अजून एक मार्ग म्हणजे आई वडिलांची सेवा करा. कारण भक्त पुंडलिक आपल्या आई वडिलांची सेवा करत असताना साक्षात ती सेवा पाहून पांडुरंग प्रसन्न झाले. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा करून ते परमेश्वरापर्यंत देखील पोहोचता येतं. म्हणून हे दोन मार्ग परमेश्वरापर्यंतचे पोहोचण्याचे आहेत. म्हणून प्रत्येकानं मुखात परमेश्वराचं नामस्मरण घेतलं पाहिजे. 100% मनोरंजन होणार. त्यातून चांगल्या गोष्टी आम्ही दोन्ही बुवा या ठिकाणी चांगल्या गोष्टी देण्याचा प्रयत्न करणार. महिला वर्ग उपस्थित आहेत. औषध तुमचे कान तुमचे हात कानावर जातील इथपर्यंत आम्ही बोलणार नाही. फक्त मी ही माझी गॅरंटी दे, हिची गॅरंटी कमी आहे. थोड्या वेळात बघा तुमचा गॅरंटी काय वॉरंटी कार्ड सकट चुकू समजा. ठीक आहे, गोवांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण अतिशय गोड आणि बतावणी पण करतायत. आम्ही आपले हे साधारण जमता काय बघता. बाकी आमचे पक्वाद वादक आम्हाला कधी ना कधी वेळोवेळी उपयोगी पडतात. ते सन्माननीय प्रवीण पुजारीजी त्या ठिकाणी. त्यानंतर या ठिकाणी सिद्धेश तबला वादक सिद्धेश काळसेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे तबला वादक आमचे पांडुरंग मिस्त्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आज तबला वादक बरेच आहेत. सर्वांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी भजनाला सुरुवात करतोय. या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या साऊंड सिस्टीम वाल्यांसाठी झाल्या पाहिजेत. कारण आज जे चांगलं आहे ते चांगलं म्हणण्याचा आम्ही प्रयत्न देखील करणार आणि खरोखर सुंदर असा साऊंड. आणि शेवटी काय साऊंड म्हटल्यानंतर आमच्या दोघांचे नाडीओ तुमच्या हातात. तुमका जमात तेवढं व्यवस्थित तुमच्या पद्धतीनुसार देवा.
नमोजी गणनायका ओम नमो जी गणनायका ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फलदायका सर्वसिद्धी फलदायका अज्ञान भ्रांती छेदिका अज्ञान भ्रांती चेतिका बोधरूपा बोधरूपा माझी अंतरी वसावे माझी अंतरी वसावे सर्व काल वास्तव्य करावे सर्वकाल वास्तव्य करावे माझा वाक शून्यासी वदवावे मदवाक्ष्म्यासि वदवावे कृपा कटाक्षी करुणीय कृपा कटाक्षी करुणीया कृपा कटाक्षी कुंडली गवरिला श्री पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वरम श्री गणपती गजानन श्री मानकरी देव श्री ब्रह्मदेव श्री काळेश्वर देव श्री रामेश्वर देव श्री लिंगेश्वर देव श्री अनुभव देव आई मावळाई आई पुण्यन देवी आई महालक्ष्मी रक्तदेवते माते तुझा छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजी गुरुवर्याजी गोसावी कैलासवासी विजय भाई बजरंग हॅलो धन्यवाद. या ठिकाणी सन्माननीय कैलासवासी मग अशी थोडी मिस्टेक झाली. कैलासवासी शाहू देवळेकर बुवा, कैलासवासी काशीराम नवले बुवा, कैलासवासी शिवाजी तांबे बुवा यांच्या आत्म्याची शांती लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे श्री आत्माराम तोरसकर, श्री सत्यवान देवळेकर, श्री राजेंद्र परब, श्री दिनेश नवले, श्री दीपक परब, श्री प्रशांत देवळेकर, श्री अर्जुन नवले, श्री रोहित देवळेकर, विनोद परब, श्री विकास तोरसकर, त्याचप्रमाणे सरपंच श्री संदीप देवळेकर, माजी पोलीस पाटील श्री आत्माराम तोरसकर,
तसेच सर्व या मंडळाचे अध्यक्ष श्री शिवाजी तोरसकर या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी वारी पाहण्यासाठी खास आमचे परममित्र सन्माननीय रवींद्रजी आलम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतोय. धन्यवाद. या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहेत आणि आज कोणत्याही क्षेत्रात महिला कोणत्याही क्षेत्रात दिसत आहेत. कारण स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी घातला त्या सावित्रीबाई फुले, त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्या राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर हिरकणी, अनाथांची माय सिंधुताई सतपाल या स्त्रियांनी आपल्या महाराष्ट्राला घडवलं. असे काय नुसते चोचे होता भारी होता हा तुमचा. या स्त्रियांनी महाराष्ट्राला घडवलं, सजवलं. या स्त्रियांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण काय बुवा तो कमी ठेवा, ऐकला कमी ठेवा. माझा सोडा, माझं काय ठेवण्याचा विषय नाही. पोवार कुयल घालतात ना, तुम्ही चिठ्ठी मारून लागला. काय बुवा आज या ठिकाणी हौशे नवशे गौशे म्हणजे प्रेक्षक रसिक मायबाप हे या पद्धतीने असणार. कोण कोण हौशीने येतात, कोण कोण गावात येतात आणि एक आपले साधारण असे 900 म्हटल्यानंतर तुमका काय सांगूक नको या पद्धतीत येणार. ठीक आहे. या ठिकाणी नोटिशनाला सुरुवात करतोय. जय जय राम राम कृष्ण
धन्यवाद धन्यवाद. हॅलो. या ठिकाणी सन्माननीय आमचे परममित्र विकासजी तोरसकर बुवा या ठिकाणी यांच्याकडून 201 रुपयाचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दीपावली कधी होते हो? या ठिकाणी उषा मेस्त्री यांच्याकडून हे 101 रुपयाचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय. आणि त्यांचं म्हणणं आहे की कैलासवासी सुधीर कलिंगनजी यांच्यावर गाणं म्हणा. ठीक आहे, म्हणण्याचा प्रयत्न करतोय. कारण या मावळुंगे गावात आतापर्यंत जेवढे बारवे झाले, भले कोणी बक्षीस नाही दिले पण त्यांचं त्या औषधीचा बक्षीस असतात गाणं म्हणण्यासाठी. खरोखर प्रयत्न करताय. कलेश्वराची पुण्यभूमी धन्य धन्य झाली. कलेश्वराची पुण्यभूमी धन्य धन्य झाली. या भूमीवर थोर जन्मला भाविक लिंगन माऊली. या भूमीवर थोर जन्मला भाविक लिंगन माऊली. या भूमीवर थोर जन्मला भाविक लिंगन माऊली. कलेश्वराची पुण्यभूमी धन्य धन्य झाली. कलेश्वराची पुण्यभूमी धन्य धन्य झाली. या भूमीवर थोर जन्मला भाविक लिंगन माऊली. या भूमीवर थोर जन्मला भाविक लिंगन माऊली. या भूमीवर थोर जन्मला भाविक लिंगन माऊली. ओके, म्हणण्याचा प्रयत्न केला. काय आता सुरुवात माझ्याकडे असल्यामुळे रूपावली पर्यंत म्हणण्याचा प्रयत्न करते. आता तकडनं त्यांनी सांगितले नाही की तू सांगितलं होय ना. आम्ही ठीक आहे, म्हणजे कसं सुरुवात ही बॅटिंग हवं, त्याच्यामुळं मनोरंजन हे 100% करणार. फक्त थोडीफार अकडनं ग्रीप भेटली ना चांगला. फक्त काय आज स्वामी प्रकट दिन म्हटल्यानंतर बुवा मी भाग्यवान आहे की माका आज हे सुरुवात करून भेटली.
बरोबर ना, नशीब लागतं त्याचं. त्याच्यामुळं काय आता तुझ्या मनात काय तो तुझा विषय, मी काय तो ओपन नाही करीत, कारण आता काय ते बघ तुझा तू. पण ठीक आहे, लक्षात घ्या बोलण्यासारख्या बराचसा या ठिकाणी महिला वर्ग पण उपस्थित आहेत. आज तो हे जरी बसलेले असले तरी त्यांना माहिती आहे की आज हे जरी बसला तरी उद्या जेवणात काय करायचा, बरोबर ना. उद्या भटके फणस पण आता तशी झाली नाही, तर फणसाची भाजी केली असती, चण्याची भाजी करूची तर बापियो खाणार असं त्यांना उद्या दुपारचा विचार असा. बरा पिटला गेला तर योग बाबू खाणार, अशी परिस्थिती झाली आहे. पण ठीक आहे, आज महिला वर्गांना मोठं स्थान आहे, कारण आज टीव्हीवर ऍड बघितला तर त्या टीव्हीवर ऍड दाखवतात, फेर अँड लवली लगाव खूबसूरती पाव, संतूर लगाव ती महिलांसाठी ऍड, संतूर लगाव निखार पण पाव. मी लय प्रयत्न केलो होतो, फेर अँड लवली जवळजवळ 50 झाले होते, फरकच नाही. फेर अँड लवली लगाव खूबसूरती पाव. आणि ह्या महिलांसाठी, आमच्यासाठी काय, पुरुषांसाठी इजगाड लगाव खुजली बघा, म्हणजे या पुरुषांसाठी. आता मंदिरात पण गेल्याच्या नंतर मान स्त्रियांका, पूजा आरती, बरोबर ना, आराधना याचं मान स्त्रियांका. आमका पुरुषांका काय, घंटा कोणी पण यायचा आणि वाजवून जायचा, अशी परिस्थिती. आपण हे गमतीचा विषय आहे. बाकी तू तसं जबरदस्त याचा पण लय काम भारी आहे. म्हणजे हल्ली हल्ली माका काहीतरी मधीच गावलं होतो, म्हणजे काय जमलाचा वाटतं तुला. मग खरोखर जबरदस्त बुवा आहात. आणि आता साधारण मे महिन्याच्या आत त्यांचा म्हणजे 204 होणार. एक तर त्यांना शुभेच्छा देऊया जोरदार टाळ्याने. प्रत्येक वय तरी पुरा झाला काय काय माहिती. जबरदस्त हो माणूस, म्हणजे असं साधारण हो तेवढंस, म्हणजे एकदा बघितलंय, म्हणजे असं खोटा खोटा त्याचा लपडा धरा होता. आणि प्रियसीची अशी अट होती की सूरज मला अशा ठिकाणी घेऊन चल की त्या ठिकाणी तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणीच नसेल. सूरज अशा ठिकाणी मला घेऊन चल की त्या ठिकाणी तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणीच नसेल. ह्या गुलामाचा डोक्या फास. कोण हा आहे ते सूरजच हा. तू अजून लहान असेल. किरीस का गाना सुनेगा का? हाँ किरीस का गाना. दिल ना दिया तो बोलो ना बोलो का किया. किरीस का गाना ह्याच्यावर येते. तू बाबू आधी थांब, तुझा अजून वय भरला नाही. ह्यो आता साधारण म्हणजे वयाची लोक. तर ह्याचा म्हणजे प्रियसीची अट होती की सूरज अशा ठिकाणी मला घेऊन चल की त्या ठिकाणी तुझ्या आणि माझ्याशिवाय कोणीच नसेल. ह्यो गुलाम डोक्यान जबरदस्त प्रियसी घेतल्या आणि जो गाडीवर स्टार्ट मारल्या, असं रानोमार फिरवल्या आणि भर दुपारचा ऊन होता हो, म्हणजे महिन्याचे दिवस. आणि काय होता त्या उन्हाच्या कड्याच्या बरोबर त्या पोराचा लागला डोक्यात खूप लागला. डोक्यात खूप लागल्याबरोबर त्या पोरग्या म्हणता, अरे सूरज माझं ना डोकं दुखायला लागलं. आता डोकं दुखायला लागल्याबरोबर सूरज तो काय तसं गप बसता. कुठे दुखायला लागले त्यांना म्हटल्या, पोरानं हय म्हटल्या. हय एकदा चॉक केल्याने ना जवळ घेऊन चॉक केल्याबरोबर पोरा विचारता पोरग्या तू आता कसा वाटता. पोरग्या म्हणता मस्त बरा वाटता. थोडं वेळ गेलो परत त्या पोरग्याची हे मान दुखोक लागली. हे ना माने जवळ चॉक केल्या. चॉक केल्याबरोबर ह्यो विचारता काय गो आता कसा वाटता. तो म्हणा बरा वाटता. पोरग्या सांगतात
थोडं वेळ गेलो त्याच्या पोटात भोग लागला. ह्यांना चुकी घेतल्याने बेंबी एक चोळल्या. अरे म्हणून चुकी काय म्हणा चोळत, तू चॉक कर म्हणा. चॉक केल्या हे बरा वाटू लागला. म्हणजे ह्यांची दोघांची गंमत काही होतो, एक घरात तो राखण नव्हतो. तू ह्या दोघांची गंमत बघता आणि तो जो काय टापकन धावत येतो त्याकडनं धाळीसू हे म्हणा मागापासून बघतोय म्हणता झाली मस्त तू रे वैद्य, एकदम जबरदस्त. मागापासून बघताय म्हणा त्या पोराचा म्हणा डोक्यात दुखोक लागला, चॉक केलं. मान दुखोक लागली, चॉक केलं, बरा वाटला. पोटात दुखोक लागला, थै चुकी लावलं, चॉक केलं, बरा वाटला. म्हणा माझं एक काम कर. तर म्हणा काय हो काय, माझं एक काम कर म्हणा. आज बरीच वर्ष झाली मुळ्यात चाळवलं, एकदा म्हणा चॉक कर. ह्या गुलामान त्या मुक्ती म्हणजे तेव्हा जो चॉक केलाय अजूनपर्यंत त्याचं मोड काय चाळवलेलं नाही. एवढं जबरदस्त वैदा बघा. तुझी ऍड करताय नाही तर म्हणू नको हे मेले मित्र पण माझा चांगला आहे का बघवत नाही, सांगत पण नाही कोणात म्हणते वैदा येऊन. आता सांगलोय बाकी जबरदस्त रे. पोऱ्या बघा कसं काय एकदम गोरू गमतो चिकून व्हा. म्हणजे एवढंच तू काय मोठं गोरू नाही, साधारण सावळं. फक्त एवढाच की बाबा बरेच दिवस मी इटामलेलो होय. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जो बुवा इलो जो येता तो पहिलो माझ्या कलरावर येता. आणि तुमच्या मंडळाच्या मनापासून आभार की हे माका आज टोपी दिलास, नाही तर आताची केस पण हळूहळू जाऊ लागले. वागाय म्हणून दिल्या नाही. ह्यो असं काय मोठंच विषय नसता. काय असता जेव्हा पोरग्या जन्माक येतात आणि जन्मल्यानंतर जेव्हा हाऊस मायेन हात भोवटता त्यावेळी त्या पोराचे केस येऊक लागतो. आणि जेव्हा एखाद्याचा समजा लगीन होता आणि जेव्हा बायको मायेन हात फिरवतात तेव्हा ते जाऊक लागतो. ही परिस्थिती आहे. पण माका असं म्हणता की एखाद्याचा समजा लगीनही झाला नाही त्याची कशी काय जात कोणतरी हा वाटता म्हणजे 35 वयाचा हा कोणतरी भंकच नाही हो विषय आहे ना. मग केस हे जातच कसे. बाकी ठीक बरा ना तुझा. आंबे बिंबे काय काढलं ती नुसती खारच पुसत अजून. हा नाही आंबे खाऊक पण नाही. म्हणजे माझ्याकडे ये मे महिन्यात बिटका देता तिथं हे असं काय असं म्हणजे तोंड असं की ते बारीक तुझा नसतं. तू कर्ज काढलं बराचसा राहू ना फ्रेश राहू ना. की 5-50 कोणाच्या म्हणजे काय असं देणेकरी एखादं कसं असता म्हणजे घरात राखणं कसं होती म्हणजे काय करायचं ना काय असं काय तो त्याच्या म्हणजे चेहऱ्यावर हाटे हो. पण बोल हा माझा असं काही विषय नाही. बिंदासपणे बोल. मी आता काय निर्लज्ज झालेलो आहे. तू बिंदास बोलू शकतो. बार काय भरणार कवड्याचं बार तो भरणार. तो लयच आवडलेला दिसतो. पण ठीक आहे बाबा हे इथपर्यंत एका फक्त चाळवलंय. तू आता बघ कसं चाळ वागतो. आणि तुका जर वाटला योग्य चाळावलं तुझं असा म्हणजे मोड तर चॉक करून नाही मोड म्हणता या नाही तुझा काहीतरी चुकीचा म्हणा नको. नाही तर म्हणते आणलेली कशातली तरच काय हो. मिस्त्री बुवा काय जबरदस्त माणूस असो. मिस्त्री बुवांबरोबर पण आमची एकदा बारी झाली होती. राजेंद्र मिस्त्री बुवा म्हणजे फणस गावात हनुमान जयंती एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. गोड माणूस होतो. नुसता पेटीवर बसले आणि साधारणच बोलूक लागले तरी एखादं माणूस बुतुरल्या बुतूर हसून म्हणजे घुटुमाळू गोय एवढे जबरदस्त. ठीक आहे लक्षात घ्या. आपल्या महाराष्ट्रात 2 पायऱ्या आहेत. आपल्या महाराष्ट्रात 3 पायऱ्या आहेत. 2 पायऱ्या आहेत त्या भक्तीच्या आणि तिसरी पायरी आहे ती सेवेची. 2 पायऱ्या आहेत त्या पंढरपुरात पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा चोखोबांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतं. कारण माझे चोखोबाराय म्हणतात नदी डोंगा परी नीर नाही डोंगा काय भुललास वरली या रंगा.
ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुलला सिवरली या रंगा. चोखा डोंगा परी भाव नाही डोंगा, काय भुलला सिवरली या रंगा. चोखोबांचा भाव धारण करावा लागतो आणि त्यानंतर माझ्या नामदेव महाराजांच्या पायरीवर मस्तक ठेवावं लागतं. कारण माझे नामदेव महाराज म्हणतात की वैकुंठाचे आम्हा नको धाडू हरी, वासदेवी चरणाजवळी सर्व काळ. हे परमेश्वरा, आम्हाला वैकुंठाला नाही जायचंय, तुझ्या चरणाजवळ पायरीचा चिरा करून ठेव. का तर उद्या लाखो भाविक तुझ्या दर्शनासाठी येतील, म्हणून तुझ्या चरणाजवळ ठेव. या दोन पायऱ्या भक्तीच्या आणि तिसरी पायरी आहे ती इथल्या प्रत्येक तरुणाने लक्षात घेतली पाहिजे. कारण ही तिसरी पायरी आहे ती सेवेची पायरी. ती इथल्या प्रत्येक तरुणाने लक्षात घेतली पाहिजे, कारण ही ती सेवेची पायरी आहे. कारण ती पायरी तुम्हाला फक्त आणि फक्त रायगडावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी ती सेवेची पायरी दिसेल. कारण रायगडावर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी पायरीवर काही अक्षरं कोरलेली आहेत. ती अक्षरं आपल्याला संदेश देतात की सेवेची एक ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर, ज्यांनी पूर्ण रायगड बांधून काढला, ते हिरोजी इंदुलकर. आणि राज्याभिषेकाच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजींना विचारलं की हिरोजी, तुम्ही रायगड बांधून काढलात, मागा तुम्हाला काय हवं. त्यावेळी हिरोजी सांगतायत की महाराज, मला काहीच नको, फक्त एका दगडावर नाव करायची अनुमती द्या. त्यावेळी हिरोजी महाराज म्हणतायत की असं काय हिरोजी, एका दगडावर नाव कोरायची अनुमती, एवढंच का. तर हिरोजी सांगतायत की महाराज, ज्या ज्या वेळेस तुम्ही रायगडावर असाल आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, ज्या ज्या वेळेस तुम्ही जगदीश्वराच्या दर्शनाला जाल, त्या त्या वेळेस तुमची पावलं त्या पायऱ्यांवर पडत राहतील आणि त्यातल्याच जर एका पायरीवर माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पायाची पायधूळ माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तकावर सतताभिषेक करत राहील. राज, एवढंच भाग्य फक्त पदरात टाका. ही तिसरी सेवेची पायरी. म्हणून प्रत्येक तरुणानं निदान एकदा तरी रायगडावरती जा. कारण जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकावं आणि मरावं कसं हे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांकडून शिकावं. म्हणून लक्षात घ्या, प्रत्येकानं निदान एकदा तरी रायगडावरती जा आणि आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही इतिहास घडवून ठेवलाय तो वाचला पाहिजे, तो जाणून घेतला पाहिजे. कारण विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघनख्याने अफजल खानाचा पुतळा फाडून गेला, मूठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना लढून गेला, स्वर्गातही गेल्यावर देवानी त्याला मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना निघला धाम, याला कोण घालती असे रे दरबारी पुत्री बेगमी. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई मराठा. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला बंगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात एक अचानक सरदार उठला आणि बोलला की हम लाएंगे शिवाजी को, आणि त्यानं
आणि राजाला पाहून खान म्हणतो कसा अरे आओ शिवाजी आओ तुम्हारे गले लग जाओ आओ आणि हात मारी तो हसरी रोखून नजर गेली खाण्याला राजांना लिंग दिलं आणि दगा केला बघा आणि दहावी मानवानेला कचेरीचा मार देणं केला खरं खरं आवाज झाला चिलखता पतंग झाला खाण्याचा वर फुला खान गडबडला तिच्यात महाराजांनी काय केलं बघा पटबंदी बिचमध्ये केलेला मागण्याचा मारा केला टणटणा फाडलं पोटाला कडा गेला खाण्याचा कुत्रा पाहिला स्वराज्याचा भरवा भीत पेरून धरला होता काळही आम्हाला पाहून मागे सरला होता स्वराज्याचा भगवा आम्हीच पेरून धरला होता काळही आम्हाला पाहून मागे सरला होता म्हणूनच छाती ठोकून सांगतो उभे जगाला की माझ्या राजानं अख्खाई अबदल उभा सोडला होता बोला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की ठीक आहे या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अनुभव घेतोय या ठिकाणी आमचे परममित्र सन्माननीय वेळोवेळी आमच्या जर प्रसंगाला धावून येणारे आमचे विनोदजी परब या ठिकाणी यांच्याकडून हे 101 रुपयाचं बक्षीस या पोवाड्यासाठी आलंय त्याचप्रमाणे सन्माननीय संदीपजी राणे यांच्याकडून हे 201 रुपयाचं बक्षीस आलाय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाश तोरसकर तसेच आमचे मित्र विकास तोरसकर यांच्याकडून या पोवाड्यासाठी प्रत्येकी 101 असं 101 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय 201 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद 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 कुमार भाग्येश अनिल पास्टे यांच्याकडून हे बहुमोल असं 101 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद 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 त्याचप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय संजयजी गोडे यांच्याकडून या पोवाड्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्माननीय मंगेशजी घाडीगावकर यांच्याकडून या पोवाड्यासाठी 101 रुपयाचं बक्षीस आलंय मंडळाच्या वतीने स्वीकार करतोय धन्यवाद 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 या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग घेतोय
या ठिकाणी सन्माननीय बुवा जीवाजी राणे यांच्याकडून हे 101 रुपयाचं बक्षीस आलंय.